नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। महाराष्ट्र सरकारच्या वतीने 2023-24 अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती। याद्वारे मुलींच्या जन्मापासून तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकारकडून आर्थिक मदत करण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे। मुलीचे वय आणि तिचे शिक्षण यावर आर्थिक मदत केली जाते। काय आहे लेक लाडकी योजना, कोणाला मिळते या योजनेचा लाभ, काय पात्रता आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम आपण बघूया लेक लाडक्या योजनेचा गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ होणार आहे। मुलींना सरकारकडून जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे। केशरी व पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यास तिच्या नावावर 5,000 रुपयाची मदत दिली जाणार आहे। मुलीला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश करताच 6,000 रुपयाची मदत मिळेल। मुलगी 6वी मध्ये गेल्यावर तिला 7,000 रुपयाची मदत मिळेल। 11वी मध्ये प्रवेश करताच मुलीला 8,000 रुपये मिळतील। विशेष बाब म्हणजे मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला एक रकमी 75,000 रुपये मदत सरकारकडून मिळेल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकाकडे बँक खाते असणे आवश्यक आहे। सरकारच्या या मदतीमुळे मुलींच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही। मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयात होणे आवश्यक आहे। लेक लाडकी योजनेसाठी मुलींच्या जन्मापासून अर्ज करणे गरजेचे आहे। या योजनेमुळे भ्रूण हत्या कमी होण्यास मदत होईल। गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य उज्ज्वल होण्यास या योजनेस मदत होईल। या योजनेमुळे समाजात मुलींबाबत असलेली नकारात्मकता विचारसरणी कमी होण्यास मदत होईल। या योजनेमुळे मुलीला ओझे मानले जाणार नाही आणि मुलांप्रमाणे तिलाही उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल। तर पुढचा मुद्दा बघूया मित्रांनो, लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय काय आहे। अर्जदार मूळचा महाराष्ट्रातील असावा। लेक लाडकी योजनेसाठी केवळ मुलीच पात्र असतील। पिवळे आणि केशरी शिधापत्रक धारक कुटुंबातील मुलींचा या योजनेसाठी पात्र असतील। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चे बँक खाते असणे गरजेचे आहे। मुलींना 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल। आता तिसरा मुद्दा बघूया मित्रांनो, लेक लाडकी योजनेच्या अटी आणि शर्ती। पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या 1 व 2 मुलींसाठी ही योजना असून एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असताना आई वडिलांना कुटुंब नियोजन केलेले असल्यास त्याचे प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे। दुसऱ्या प्रस्तुतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास आणि त्यात एक मुलगा आणि एक मुलगी किंवा 2 मुलीच असल्यास त्या मुलींना लाभ मिळतो। मात्र त्यावेळी आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी। 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे, त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलीलाही या योजनेचा लाभ मिळतो। या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा अधिक नसावे। लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। आता मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे या योजनेसाठी काय काय लागणार आहेत ते आपण बघूया। सर्वप्रथम पालकाचे आधार कार्ड लागणार आहे। मुलीचे जन्म प्रमाणपत्र लागणार आहे। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आवश्यक आहे। उत्पन्न प्रमाणपत्र गरजेचे आहे। जात प्रमाणपत्र आवश्यक। मोबाईल नंबर असावा। बँक खाते असणे आवश्यक असावे। एक पत्त्याचा पुरावा लागेल आणि पासपोर्ट साईज फोटो लागतील इत्यादी कागदपत्र मित्रांनो आवश्यक आहेत। आता आपण बघूया लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करायचा। तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने 2023-24च्या अर्थसंकल्पाच्या वेळी महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 सुरू करण्याची घोषणा केली असून ही योजना राज्यात लागू
करण्यात आलेली आहे. मात्र ही योजना राज्य सरकार लवकरात लवकर सुरू करण्याचा विचारात आहे. त्यानंतर या योजनेची माहिती सरकारच्या वतीने सार्वजनिक करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काही दिवस या योजनेचा अर्ज करण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सरकारकडून या योजनेसाठी अर्ज कसा करता येईल या संदर्भात लवकरच अधिसूचना जारी होऊ शकते. तर ही होती मित्रांनो आजची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.